विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे आपल्या मॅथ विझार्ड यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. होय, यूपीएससी सीसॅट पीवायक्यू विद्यार्थ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे हाऊ टू गेट टू द रूट ऑफ द क्वेश्चन. ज्या पद्धतीनं डायनॅमिक पद्धतीनं यूपीएससी सीसॅट हा पॅटर्न चेंज करत आहेत, तर त्यामुळं इथं विद्यार्थ्यांना हे फार गरजेचं असणार आहे की प्रश्नाच्या मुळाशी जायचं कसं, त्याची थिंकिंग कोणत्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे, हे आपण पुढील काही पीवायक्यूच्या माध्यमातून समजून घेऊया. आता हा सीसॅट 2023 ला विचारलेला क्वेश्चन होता. फॉर एनी चॉइसेस ऑफ व्हॅल्यूज ऑफ x, y and z, the 6-digit number of the form xyz is divisible by. आता पहा, कोणताही नंबर हा डिव्हिजिबल कधी असतो तर जो त्याचा फॅक्टर असेल तर. फॉर एक्झाम्पल मला असं म्हटलं की 10 into 48 हे कोणत्या नंबरनं डिव्हिजिबल असतील तर 10चे जे काय फॅक्टर आहेत आणि 48चे जे काही फॅक्टर आहेत तर त्या संपूर्ण फॅक्टरनं हा प्रोडक्ट जो गुणाकार आहे तर तो डिव्हिजिबल असणार आहे. म्हणजे 480 हा नंबर 10च्या आणि 48च्या सर्व फॅक्टरनं डिव्हिजिबल असणार आहे. मग याही ठिकाणी त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला याला काय करायचं आहे, कन्व्हर्जन करावं लागणार आहे. हाच इथं महत्वाचा पॉइंट होता. इथं कसं पहा, आता हा नंबर्स कुठल्या आहेत, एक्स वाय झेड आणि पुन्हा एक्स वाय झेड. मग आता या ठिकाणी हा झेड हा एकक स्थानी आहे, युनिट प्लेसला आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू ही झेडच असणार आहे. आता हा जो y आहे तर त्याची व्हॅल्यू ही 10y असणार आहे, कारण तो टेन्स प्लेसला आहे, दशकाच्या जागी आहे. 10 प्लस 10y. ह्या x ची व्हॅल्यू 100x, याची 1000z, 10,000y अँड 1,00,000x. म्हणजे टोटल जर आपण यांना ऍडिशन टोटल केलं तर हा x किती असणार आहे, 1 2 3 4 5 1,00,000x असणार आहे आणि हा इथला आपला 100x म्हणजे 100100x झाला. सेम पद्धतीनं हे जे y आहे तर त्यांची व्हॅल्यू किती असणार आहे पहा, 10,000y आणि पुन्हा 10y म्हणजे यांची बेरीज आपली 10010y. आता z ची किती असेल, हा 1000z आणि हा सिंगल झेड, एक झेड म्हणजे 1001z. आता यांची टोटल म्हणजे हा नंबर असणार आहे. एक्झॅक्टली. आता पहा, तर यांच्यामध्ये कॉमन कोण येतं, यस, तर 1001 कॉमन आलं म्हणजे 100x प्लस 10y प्लस झेड हा नंबर आहे. म्हणजे 1001 हा या गुणाकाराच्या स्वरूपात आला, 1001 हा गुणाकाराच्या स्वरूपात आला आणि ह्या 1001 चे जेवढे काही ऑल फॅक्टर्स आहेत तर सगळ्यांनी या नंबरला हा भाग जाणार आहेच. आता 1001 चे फॅक्टर आपण यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं होतं. 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते तर युनिट डिजिटला जो काही नंबर आहे तर त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 न, आणि तो मागच्या नंबर मधून मायनस करणं. म्हणजे इथं 100 मायनस 2 98. हा 98 7 ने डिव्हिजिबल आहे का, आहे, म्हणजे 1001 हा 7 ने डिव्हिजिबल आहे. 11 ची कसोटी माहिती आपल्याला, अल्टरनेट जे नंबर आहेत त्यांचा डिफरन्स, अल्टरनेट नंबर आपण ऍड करणार आणि त्यातील डिफरन्स हा 0 किंवा 11चा मल्टिपल असेल तर त्या नंबरला 1001 न भाग जातो. यस, जातोय. आणि 13 ची कसोटी आपल्याला माहिती आहे, आपण काय करणार, 3 चे ग्रुप करणार. इथं हा आला 1 मधून हा 1 मायनस करणार. जर इथं आणखीन नंबर असते तर 3 चे ग्रुप केले असते. आता एकच नंबर आहे, याच्यातून हा मायनस केला, आलेला नंबर 0 किंवा 13च्या मल्टिपल आहे. म्हणजेच याला 7 नही भाग जाणार आहे, 11 नही जाणार आहे
आणि 13 नाही जाणार आहे, कारण 1001 चे 7, 11 आणि 13 हे तिन्ही काय आहेत, फॅक्टर आहेत. म्हणून आपलं याचं ऑप्शन डी इज द करेक्ट चॉईस. 125 identical cubes are arranged in the form of a cubical block. How many cubes are surrounded by other cubes from each side? म्हणजेच हा प्रॉब्लेम अशा पद्धतीचा आहे की एक क्यूब आहे आणि त्याला सर्व साइडनं पेंट केलं आणि त्यानंतर त्याचे 125 स्मॉल क्यूब डिवाइड केलं, तर असे किती नंबर ऑफ क्यूब्स असतील की ज्याला एकही सरफेस त्याचा कलर असणार नाही, नो सरफेस पेंटेड. आता पहा, टोटल नंबर ऑफ क्यूब्स हे एन क्यूब फॉर्म झालेत, पण एन क्यूब म्हणजेच इथं आहे 125. याच्यावरून आपल्याला एन ची व्हॅल्यू भेटेल, एन इक्वल टू 5 आलं. 5चा घन आहे 125. आणि नो सरफेस पेंटेड क्यूब्स ते असतात, फॉर्म्युला आपल्याला त्याचा माहिती आहे, n-2 क्यूब. त्याचा फॉर्म्युला आहे n-2 क्यूब म्हणजे 5-2 त्याचा क्यूब म्हणजे 3चा घन. 3चा घन म्हणजे किती, 27. हे याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे हा आपला फॉर्म्युला बेसवर होता. टोटल नंबर ऑफ क्यूब्स एन क्यूब, नो सरफेस पेंटेड क्यूब n-2 क्यूब, ओनली सिंगल सरफेस पेंटेड क्यूब 6 into n-2 square, only 2 surface painted cube 12 into n-2, 3 surface painted cube 8. तर याचे जे हे फॉर्म्युले आहेत, तर हे फॉर्म्युले हे आपल्याला माहित असणं इथं गरजेचं होतं. A, B, C working independently can do a piece of work in 8, 16 and 12 days respectively. A alone works on Monday, B alone works on Tuesday, and C alone works on Wednesday. A alone again works on Thursday, and so on. Alternate days. Consider the following statements. First statement, the work will be finished on Thursday, and the second, the work will be finished in 10 days. Which of the above statement is are correct? आता पहा, A can do a work in 8 days, B can do same work in 16 days, and C can do it in 12 days. Total work that is equal to the LCM of days. म्हणजे 8, 16 आणि 12 यांचा LCM किंवा मल्टिपल आपण घेणार 48. म्हणजे टोटल वर्क हे आपल्याला 48 युनिट आहे. आता कॅपॅसिटी म्हणजेच वन डे वर्क, ए चं वन डे वर्क किती आहे, 6 युनिट पर डे. टोटल वर्क होतं आपलं 48 युनिट होतं. 8 संग 48. बी चं टोटल वर्क हा बी 16 दिवसात करतो, त्याची कॅपॅसिटी 3 युनिट पर डे आणि सी चं 4 युनिट पर डे. आता काय होईल पहा की मंडेला ए येईल आणि तो किती काम करेल, 6 युनिट काम करेल. त्यानंतर ट्यूजडेला बी येऊन तो 3 युनिट काम करेल आणि वेन्सडेला सी येऊन तो 4 युनिट काम करेल. म्हणजे 3 डेज वर्क किती झालं, 6 आणि 4 10 आणि 3 13 युनिट्स झालं. आता 3 डेज वर्क 13 युनिट होतं, मला 48 करायचं आहे, म्हणजे 13चा मॅक्झिमम मी 3 टाइम्स करू शकतो. म्हणजे 13 3 जा 39. म्हणजे 39 युनिट वर्क होण्यासाठी आपल्याला किती दिवस जावे लागतील, 9 दिवस जावे लागतील, 9 डेज. म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, पुन्हा थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, पुन्हा हे 6 3 4 झाले. सॅटरडे नंतर संडे, मंडे, ट्यूजडे, पुन्हा हे ABC, पुन्हा 6 3 4. पुन्हा आता इथं वर्क हे आपलं किती झालं, 39 झालं. पुन्हा संडे, मंडे, ट्यूजडे नंतर वेन्सडेला ए येईल आणि 6 युनिट काम करेल आणि थर्सडेला बी येईल आणि 3 युनिट काम करेल. ओके. आता टोटल वर्क किती झालं पहा, हे 39, 6 आणि 3 9, 39 अधिक 9 48 इथं युनिट वर्क झालं, म्हणजे आपलं काम इथं फिनिश झालं. आपलं काम हे थर्सडेला फिनिश झालं, बरोबर आहे. थर्सडेला फिनिश झालं म्हणजे
हा फर्स्ट करेक्ट आहे. सेकंड वाला म्हणतोय वर्क विल बी फिनिश इन 10 डेज. 10 डेज मध्ये नाहीये, 9, 10 आणि 11 वर्क फिनिश होण्यासाठी आपल्याला 11 दिवस लागलेले आहेत. म्हणजे सेकंड वाला काय आहे, रॉंग आहे. म्हणजे याचा आन्सर फर्स्ट ओनली हे याचं आपलं करेक्ट आन्सर. लेट x be a positive integer such that 7x plus 96 is divisible by x. How many values of x are possible? आता पहा, 7x प्लस 96 ला x न भाग जातो. आता याच्यामध्ये 7x प्लस 96 ला x न जर डिव्हिजिबल असेल तर 7x ला तर ऑलरेडी भाग जातोय. म्हणजे मला x म्हणजे 96 चे फॅक्टर कळणं आवश्यक आहे. 96 चे फॅक्टर. आता मला 96 चे फॅक्टर किती आहेत तर ते जर कळलं तर मला कळेल की x चे तेवढ्या व्हॅल्यू ह्या पॉसिबल आहेत. कारण मला 96 ला x न डिवाइड करायचंय ना, भागायचंय. 7x ला तर ऑलरेडी भाग जातोय. कारण 7x तर इथे x असल्यामुळं भाग जातोय. म्हणजे 96 लाही x न भाग गेला पाहिजे. म्हणजे 96 च्या ऑल फॅक्टर हे खाली असू शकतात. मग 96 चे फॅक्टर काढायचे कसे? आपण काय करणार की 96 आहे, 96 आहे, आपण मोजत जाऊ 1 2 3 4 असं करत जाऊ. पण त्याही केसमध्ये जर एखादा दुसरा काउंट करायचा राहून गेला तर इथं ऑप्शन्स हे क्लोज रिलेटेड आहेत 10 11 12. ओके. मग आता हे फॅक्टर प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ती कशी असते बघा. सपोज मला 40 चे फॅक्टर काढायचे आहेत. मग 40 चे फॅक्टर मला प्राइम फॅक्टर 40 कोणत्या प्राइम फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे ते बघणं गरजेचं असतं. 2 न डिवाइड आहे, 2 हा प्राइम नंबर आहे. 20 पुन्हा 2 न भाग जाईल 10, पुन्हा 2 न भाग गेला 5. म्हणजे 40 ला मी कसं लिहू शकतो? 40 हा 2 चा क्यूब गुणिले 5 चा 1 घात आहे. काही नाही म्हणजे 1 आहे. मग आता जर मला याच्या 40 चे फॅक्टर्स किती जर असे विचारले, पहा एखादी संख्या आहे, त्या संख्येचे फॅक्टर सपोज माझे असे आहेत की a रेस टू p इंटू b रेस टू q इंटू c रेस टू t असे असतील. सपोज n ही संख्या आहे. मग मला n नंबर ह्या n चे फॅक्टर किती असतील तर हा जो p आहे तर p प्लस 1 इंटू हा कोण आहे q प्लस 1 इंटू हा कोण आहे टी प्लस 1 यांचा गुणाकार म्हणजे n या संख्येचे ते फॅक्टर्स असतात. मग आता इथं मला हा किती आहे घात त्याचा 3 प्लस 1 गुणिले हा किती होता 1 प्लस 1 3 आणि 1 4 गुणिले 2 बरोबर 8. म्हणजे 40 ला 40 या संख्येला किती फॅक्टर्स आहेत? 8 फॅक्टर्स आहेत. ओके. मग आता इथं मला 96 चे मला फॅक्टर काढायचे होते. मग ह्या 96 ला मी कसं लिहू शकलो असतो पहा. 96 चे फॅक्टर मी काढणार, 2 न भाग जाणार 48 दोन्ही 96, पुन्हा 2 न बे दोन्ही 4 बेचोक 8 24, बार दोन्ही 24, बेसाही 12, बेत्रिक 6. म्हणजे 2 रेस टू 1 2 3 4 5 2 चा 5वा घात गुणिले 3 चा 1 घात. आता हे जे घात आहे त्याच्यामध्ये एक एक मिसळणार आणि यांचा गुणाकार करणार 1 प्लस 1 5 अधिक 1 6 6 गुणिले 2 बरोबर 12. म्हणजे 96 ला 12 फॅक्टर आहेत. 12 हे आपलं करेक्ट आन्सर आलं. कारण उद्या इथं 96 च्या ऐवजी सपोज मोठी संख्या आली 3024 आलं. त्या केसमध्ये आपण मॅन्युअली हे फॅक्टर आपण मोजणार नाही. तर त्या केससाठी आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन मेथड ही माहित असणं गरजेचं आहे. If P, Q, R and S are distinct single digit positive numbers, then what is the greatest value of P plus Q into R plus S? हा ही लॉजिकली असा क्वेश्चन होता. इथे स्टुडंट काय करतो की तो सिंगल डिस्टिंक्ट डिजिट असल्यामुळं तो सिंगल डिस्टिंक्ट डिजिट हा घेणार आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू विचारल्यामुळं तो हायेस्ट सिंगल डिजिट घेणार 9 8 7 आणि 6. ओके. पण इथं काय होतं
की तो हा इथं रॅन्डमली त्यांची बेरीज करतो. म्हणजे तो काय करतो, 9 + 8 करतो आणि इकडं 7 + 6 करणार. म्हणजे 9 + 8 हे झालं 17, 17 आणि हे 7 आणि 6 13 यांचा गुणाकार करणार. 7 त्रिक 17, 13 सत्ते 91 ला 1 हातचे आले 9, 13 1 13, 13 आणि 9 22, मग 221 हे प्रेझेंट आहे. अशा वेळेस आपलं उत्तर चुकू शकतं. मग इथं मला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ह्या प्रोडक्ट मधला हे जे दोन आहेत नंबर्स त्यांच्यामधला डिफरन्स जेवढा लेस तेवढा तो प्रोडक्ट मॅक्झिमम असणार आहे. यांच्यामधील डिफरन्स ह्या दोन बेरजेमधील डिफरन्स जेवढा कमीत कमी तेवढा त्यांचा गुणाकार हा मॅक्झिमम ग्रेटेस्ट व्हॅल्यू असणार आहे. मग मला इथं पाहणं गरजेचं आहे की कोणत्या दोन ऍडिशन हा डिफरन्स कमीत कमी देतील. तर यस 9 आणि 6 8 आणि 7, 9 आणि 6 15, 8 आणि 7 15, 15 आणि 15 मधला डिफरन्स 0 आला. म्हणजे इथं मी 9 + 6 8 + 6 म्हणजे 15 × 15, 15चा वर्ग 225 ही माझी ग्रेटेस्ट व्हॅल्यू भेटणार आहे. आन्सर 225. A number n is a form by writing n for 99 times. म्हणजे 9 हा अंक 99 वेळेस लिहिला. 9 हा अंक किती वेळेस लिहिला? 99 वेळेस लिहिला. आता ही जी संख्या तयार होणार आहे, तर व्हॉट इज द रिमाइंडर इफ n इज डिवायडेड बाय 30? म्हणजे 9 हा अंक 99 वेळेस लिहून त्याला जेव्हा 13 ने डिवाइड करू तेव्हा रिमाइंडर काय येईल? विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला 13 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित असणं गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक नंबर घेऊयात. सपोज हा नंबर 16,07,814 हा 13 ने डिव्हिजिबल आहे की नाही. मग 13 ची कसोटी काय सांगते? 3 चे डिजिट करायचे. 3 चे ग्रुप करायचे. या ग्रुप मधून हा मायनस करायचा, त्याच्यात अगोदरचा ग्रुप प्लस करायचा. ह्या ग्रुप मधून हा मायनस करून त्याच्या अगोदरचा 3चा प्लस करायचा. 3 असेल 3, 1 असेल 1, 2 असेल 2, जे शिल्लक असतील तेवढेच प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस हे करत जायचं. आता इथे बघूयात 814 मधून आपण 607 मायनस केलं, किती आलं? 207 आणि त्याच्यामध्ये हा 1 प्लस होणार, प्लस 1 आला म्हणजे 208 आला. आता ह्या 208 ला 13 ने भाग जातो का? भाग घालून बघूया. 13 1 13, 8 13 संग 78 म्हणजे 13 ने याला पूर्ण भाग गेला 208 ला म्हणजे 16,07,814 ह्या अंकाला 13 ने पूर्ण भाग जातो. ही 13 ची अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी इथं माहित असणं गरजेचं होतं. मग जर का मी 3 चे ग्रुप केले तर 99 अंकाचे माझे असे किती ग्रुप तयार होतील? 33 ग्रुप तयार होतील का नाही? असे माझे किती ग्रुप तयार होतील? 33. मग आता मी काय करणार? ह्या 999 मधून हा ग्रुप मायनस करणार, त्यात पुन्हा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असं करत जाणार. मग जेव्हा मी प्लस मायनस असं करत जाईल तेव्हा त्यातले माझे 32 ग्रुप हे कॅन्सल होतील. माझे 32 ग्रुप्स काय होणार? कॅन्सल झाले. म्हणजे एकच ग्रुप उरेल माझा 999. ह्या 999 ला मला कितीनं भागावं लागेल? 13 ने भागून बघावं लागेल. आता बघूयात. 13 सत्ती 91, 09, 13 संग 78 म्हणजे बाकी किती उरली? 11 उरली. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर ही आपली किती असणार आहे? 11 असणार आहे. यस विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा. चॅनेल आवडला तर शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.